नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. वंचित बहुजन आघाडीचे एकला चलो रे 8 उमेदवारांची प्रकाश आंबेडकर यांनी केली घोषणा. कंत्राटदार माता पित्याने 6 महिन्याच्या बाळाला सोडले कार्यालयात, आश्वासनानंतर आंदोलन मागे. अकोला जिल्ह्याच्या तापमानात वाढ, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद. अकोला लोकसभेसाठी 28 मार्च पासून नामांकन प्रक्रियेला होणार सुरुवात. वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने लेट लतीफ कर्मचाऱ्यांची केली कान उघाडणी. आता सविस्तर बातम्या. वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की ओबीसी सोबत आघाडी होईल. मुस्लिम समुदायाला उमेदवारी दिली जाईल, सोबतच जैन समुदायालाही उमेदवारी दिली जाणार असल्याचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले आहे. मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेविषयी बोलताना आंबेडकर म्हणाले, परिवर्तनाचे राजकारण जे आहे त्या परिवर्तनाच्या राजकारणाला नव्याने सुरुवात करण्याची चर्चा इथे झाली. जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब समुदायातील असतील आणि त्यांनाच पुढे आणले जाईल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आंबेडकर म्हणाले की जे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, गरीब आहेत आणि काहीतरी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. बाकी जागांची अंतिम यादी ही 2 तारखेपर्यंत जाहीर होईल. एक नवीन आघाडी आम्ही उभी करत आहोत. जे आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत त्यांना आम्ही सांगत होतो की जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पण ते मान्य करायला तयार नव्हते. वंचित बहुजन आघाडीचा वापर हे घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते, ज्याला आम्ही पूर्णपणे नाकारले आहे. आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्रात उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लिम यांची नवीन वाटचाल आहे असे आम्ही मानतो. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. पहिल्या टप्प्यातील जे वंचितचे उमेदवार आहेत त्यांना जरांगे पाटील यांचे समर्थन आहे. 30 तारखेला त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आणि लोकांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये कशाप्रकारे भाग घ्यायचा आणि त्यात काय भूमिका घ्यायची यावर त्यांनी लोकांचा निर्णय मागितला आहे. 30 तारखेनंतर काही जागांबाबत आम्ही दोघे मिळून निर्णय घेणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. जो है जरांगे पाटिल, इनके साथ में बातचीत हुई. उस बातचीत करते समय फारूक अहमद और किशन चौहान ये दोनों मेरे साथ में थे. दोनों स्टेट कमेटी के मेंबर्स हैं. विस्तार से बातचीत हुई और विस्तार से बातचीत होने के बाद तय कर लिया गया कि ओबीसी समूह को जो है, जो उम्मीदवारी नहीं दी जाती थी, जो गठबंधन उनके साथ में होने जा रहा है, उसमें ओबीसी की गठबंधन होगी. दूसरा जो है मुस्लिम समुदाय, जो समाज है, उनको उम्मीदवारी नुमाइंदगी दी जाएगी. जैन समाज को भी वैसे उम्मीदवारी दी जाएगी. बदलाव की जो राजनीति है, उस बदलाव के राजनीति को नए आयाम से शुरुआत करना, ऐसी वहां पर चर्चा हुई. और ज्यादा से ज्यादा उम्मीदवार जो है वो गरीब समाज से हो और उनको ही अपन लोग आगे लाएंगे, ऐसी एक परिस्थिति हुई. पहले फेज के जो उम्मीदवार है, वंचित के जो है, उनका समर्थन जरांगे पाटिल का है. 30 तारीख को जो है उन्होंने अपने संगठन के माध्यम से, अपने लोगों के माध्यम से इलेक्शन में
किस तरह हिस्सा लेना और उसमें क्या भूमिका लेना, इस पर जो लोगों से राय मांगी है, इसलिए उन्होंने कहा कि 30 तारीख तक अपन इसका फैसला ना करें तो अच्छा है। उस बात को हम लोग ने मान लिया है। उस पे भंडारा गोंदिया से संजय गजानन केवट दीवर समाज से हैं, गढ़चिरौली चिमूर में से हितेश पांडुरंग मडावी गोंड समाज से हैं, चंद्रपुर से राजेश वारलूजी बेले हे तेली समाजाचे आहेत, बुलढाणा वसंत राजाराम मगरजी हैं, माली समाज के हैं, अकोला मैं खुद हूं, अमरावती आरक्षित है पिल्लेवान कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान, वर्धा जो है प्रोफेसर राजेंद्र सालुंके ये कुंभी समाज के हैं, यवतमाल वाशिम खेम सिंह प्रतापराव पवार ये बंजारा समाज में से हैं। सुरक्षा ठेवीची रक्कम परत मिळवण्यासाठी अकोल्यात एका कंत्राटदाराने म्हणजेच जन्मदात्या आई वडिलांनी आपल्या पोटच्या 6 महिन्याच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या एका कार्यालयात सोडून गेले। या कार्यालयात जवळपास 1 तासाहून अधिक वेळ हा चिमुकला मुलगा कार्यालयाच्या जमिनीवर पडून रडत होता। अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर या कंत्राटदार आई वडिलांनी आपल्या मुलाला ताब्यात घेतले। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातल्या वैभव भोयर या कंत्राटदाराने किनखेड गावात जलयुक्त शिवाराचे कामकाज घेतले होते। जवळपास 34 लाखाचा हा कॉन्ट्रॅक्ट होता। जलयुक्त शिवाराचा काम पूर्ण होऊन 5 वर्षे उलटून गेले होते। दरम्यान सुरक्षा ठेवीची रक्कम ठेवण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी असतो। 3,50,000 एवढी रक्कम त्यांनी सुरक्षा ठेवीसाठी जमा ठेवली होती। 2 वर्षाहून 3 वर्षे जास्त झाल्याने आता ही रक्कम परत मिळावी असा आग्रह वैभव भोयर यांनी धरून ठेवला होता। कारण पैशाची अत्यंत आवश्यकता होती। पोटच्या मुलाचं ऑपरेशन करायचं होतं। यासाठी त्यांना 3.5 लाख रुपयांची गरज होती। ती रक्कम मिळावी यासाठी ते गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागात चक्रा मारतायत, परंतु त्यांच्या हातात काही न मिळत असल्याने अखेर त्यांनी पोटच्या मुलाच्या कार्यालयातच सोडून दिलं। या संदर्भात कंत्राटदार धनराज भोयर यांनी आपली आपबीती कथन केली। असं वाटत नाही की त्यांना टेबलवर ठेवायचं म्हणून। माझा जीवाचा तुकडा एक माझ्या याच्यातून निघालेला आहे, पण विषय असा आहे की जो बाप त्या पोरासाठी काही करू शकत नाही तर मग त्याला काही पर्याय नाही। आणि मी काही यांना भीक मागायला आलो नाहीये, मी माझे स्वतःचे पैसे घ्यायसाठी आलो होतो। मुलाला काय झालं होतं असं काय गरज? त्या बिंबीच्या याच्यामध्ये पस आलेला आहे, हरण्यामध्ये पस आलेला आहे। साधारणतः किती रुपये बिल पेंडिंग होतं? काय 3.5 लाख रुपये बिल पेंडिंग आहे त्यांच्याकडे। आता काय आश्वासन मिळालं? ते करून देतो म्हणतो संध्याकाळपर्यंत। आणि हे जर त्यांनी आधी करून दिलं असतं तर ही वेळ आली नसती। मी जवळपास 8 महिन्यापासून त्यांच्या चक्रा मारत आहे। यांचं बिल नव्हतं निघत म्हणून आम्ही बिलासाठी आलो होतो, कारण आम्हाला पैशाची आवश्यकता होती। माझ्या मुलाचं ऑपरेशन करायचं होतं म्हणून त्याच्यासाठी आम्ही आज आलो होतो। आम्ही ह्या टेबलवरून जात ह्या टेबलवर फाईल फिरवा रोज चक्कर मारत होते। ते रोज एक दिवसही असं नव्हतं का बिलासाठी येत नव्हते। आज होईन काम उद्या होईन असं करून ते प्रत्येक दिवस लुटून देत होते। आम्ही बाळाला त्यांच्याजवळ ठेवून दिलं आणि म्हणजे ऑपरेशनसाठी जेवढा खर्च लागेल तुम्ही ते खर्च करा, माझ्या मुलाचं ऑपरेशन करा आणि बाकीचे पैसे द्या किंवा नका देऊ असं। मुलाच्या ऑपरेशनसाठी पैसे द्या, अन्यथा ऑपरेशन करून मुलाला परत द्या अशी मागणी त्यांनी यावेळी धरून ठेवली होती। मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कुठेतरी हे त्यांचे आंदोलन थांबले आणि आपल्या मुलाला ताब्यात घेतले। जवळपास 2 तास हा सर्व प्रकार सुरू होता। देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांमध्ये नोंद असणाऱ्या अकोला शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असून 26 मार्च रोजी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 41.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत। अकोल्यात काही दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून मार्च महिन्याअखेरीस तापमान 41.5 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे। 26 मार्च रोजी वाशिम येथे 41.4 तर अमरावती 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे।
तर सोलापूर येथे 41.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून कालचे अकोल्यात नोंदवलेले 41.5 अंश सेल्सिअस तापमान हे राज्यात सर्वाधिक नोंदवल्या गेले आहे। आजचे तापमान हे 42 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याची नोंद आहे। अकोल्यात दिवसेंदिवस वाढत असलेले तापमान पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 28 मार्च ते 4 एप्रिल कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात नामांकन अर्ज प्रक्रिया भरली जाणार असून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देश पत्र स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे। नामनिर्देशन पत्र भारत निवडणूक आयोगाच्या सुविधा पोर्टलवर उमेदवार लॉग इनवर रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने भरून त्याचे प्रिंट जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे संबंधित कागदपत्रासह सादर करावी, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे। अकोला लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात उतरले आहेत। महाविकास आघाडीकडून अकोला लोकसभेसाठी नेमके कोणाचे नाव येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून नामनिर्देशन पत्र भरण्याला उद्यापासून सुरुवात होत आहे। भाजपाचे अनुप धोत्रे 3 एप्रिल रोजी आपले नामांकन अर्ज दाखल करणार असून 28 किंवा 29 मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर आपले नामनिर्देशन पत्र भरणार असल्याची माहिती आहे। वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आज कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना धक्काच दिला। जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारांना सकाळी कुलूप लावण्याचे आदेश दिले। त्यानंतर सीईओ वाघमारे यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली। हा नियम सगळ्यांना माहित नव्हता का? तुमची चूक लक्षात येते का? लेट झाल्यामुळे तुम्ही इथे थांबलाय का? कशामुळे थांबलेला आहे? टाकला पाहिजे ना। सीईओ इन्स्ट्रक्शन देत असतील आणि तर तुम्ही घेत नसाल तर सीईओच्या शब्दाला किंमत नाही का? इथे सीईओच्या इन्स्ट्रक्शनला किंमत नाही का? तुम्हाला तुमच्या मनाने जर नियम तयार करायचे असतील आणि ते जर राबवायचे असतील तर सीईओना पगार कशाला देतं शासन? मग ग्रुपवर मेसेज टाकायची नियम का केला आपण? तर एखाद्या व्यक्तीला 2 पेक्षा जास्त वेळा ग्रुपवर मेसेज टाकल्यानंतर लाज वाटून तो स्वतः पुन्हा तिसऱ्या वेळी वेळेवर येईल। मग का नियम हा पाळला जात नाही? हा नियम पाळला तर ऑटोमॅटिक तुमच्या वर्तनामध्ये सुधारणा झालेली तुम्हाला दिसेल, पण तुम्हाला सुधारणा करून घ्यायची नाही। पण सीईओ जर दर दिवशी 9:15 वाजता येत असतील तर तुम्हाला काय अडचण आहे? नोकरी नको आहे का तुम्हाला? तुमचं घर चालतं या पगारावर, तुमची मुलं चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि आपण काम व्यवस्थित करत नसल्यामुळे आज रोजीपर्यंत हा जिल्हा आकांक्षित राहिलेला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी आज सकाळी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे 3ही प्रवेशद्वारे बंद करण्याचे आदेश दिले। त्यानुसार सकाळी 9:50 3ही प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले। त्यामुळे उशिरा येणाऱ्यांना बाहेरच ताटकळत थांबण्याची वेळ आली। त्यानंतर सुमारे 11:15 गेट बाहेर येऊन वाघमारे यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली। तसेच उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मनमानी चालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले। 50 कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांसमोर आपला संताप व्यक्त केला आहे। तसेच यानंतर कार्यालयीन वेळेत हजर न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिला आहे। लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू झाली असून अकोला लोकसभा निवडणुकीकरिता 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनासह निवडणूक विभाग अलर्ट मोडवर आले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत। निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कुठूनही अवैध पैशाची आवागमन होऊ नये याकरिता चेक नाक्यावरून करडी नजर राहणार आहे। सदरच्या चेक नाक्यावर कर्मचारी 24 तास आपले कर्तव्यावर हजर असून रात्रीच्या सुमारास खडकी चेक नाक्यावर अकोला शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी विशेष चेक मोहीम राबविण्यात आली। येणाऱ्या काळात सदरची चेक मोहीम अधिक तीव्र स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे। अकोल्यातील भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत। 10 ते 5 हे बँकेची कामकाजाची वेळ असून सुद्धा कर्ज नसल्याबाबत दाखला मिळण्याची वेळ 12 ते 4 वाजेपर्यंत असे फलक लावण्यात आले आहे।
भूविकास बँकेच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत असून निंबी मालोकार येथील शेतकरी अमोल तुकाराम इंगोले हे कर्जमाफी प्रकरणासाठी बँकेत सातत्याने चक्रा मारत आहेत। 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपासून दुपारी 1:30 वाजेपर्यंत या बँकेला कुलूप लावलेले होते। वेळ 12 ते 4 असल्यानंतरही 1:30 वाजेपर्यंत बँकेला कुलूप लावलेले होते अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली असून बँकेतील कामासाठी पायपीट करावी लागत असल्याचा रोष शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे। मी इथं भूविकास बँकेत आलेलो आहोत 10 वाजतापासून 12 साडेबारा वाजलेले आहेत। लॉक लागलेल्या बँकेला कोणीच इथं आलेले नाहीत अजून। 3-4 दिवस झाले मी तर चक्राच मारून आलो तरी बँका कधी टायमावर उघडून राहिलेली नाही। इथं बोर्ड लावलेला आहे 10 ते 2 वाजेपर्यंत, पण तरी इथं कोणीच अजून कर्मचारी आलेला नाही। गेले 2-3 दिवस हाच प्रकार चालू आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती 28 मार्च रोजी डाबकी रोड परिसरात जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने साजरी केली जाणार आहे। यंदा 100 फूट लांब व 50 फूट उंच भव्य दिव्य कोंढाणा किल्ला उभारण्यात आला आहे। डाबकी रोड परिसरात आयोजित सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यात शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज राजेंद्र सिंह उर्फ संग्रामसिंह मोहिते पाटील तसेच सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज कुणाल मालुसरे यांच्या हस्ते शिवपूजन केले जाणार आहे। हिंदवी स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या जगातील आदर्श अशा छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवार 28 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार आहे। जुने शहरातील जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती समिती तथा डाबकी रोडवासी यांच्या वतीने यंदा कोंढाणा किल्ल्याचे निर्माण करण्यात आले आहे। यावर्षी 3 दिवसीय सोहळ्यात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 27 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सामान्य ज्ञान परीक्षा चित्रकला स्पर्धा पार पडणार आहे। अकोला शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असणाऱ्या अशोक वाटिका चौक ते अग्रसेन चौक उड्डाण पुलावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत। अकोला महानगरपालिकेचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला असून शहरातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या उड्डाण पुलावरील अनेक स्ट्रीट लाईट रात्रीच्या वेळेत बंद राहत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास धोकादायक होत असून त्वरित लाईट दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। मुख्य रस्त्यावरील लाईट बंद असतानाही ते दुरुस्त करून सुरू करण्याची तसदी महानगरपालिका घेत नसल्याने नागरिकांकडून महापालिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या मार्गावर लाईट्सची व्यवस्था असणे गरजेचे असून रात्रीच्या वेळी पायी चालताना एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्यात येत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। वंचित बहुजन आघाडीचे एकला चलो रे 8 उमेदवारांची प्रकाश आंबेडकर यांनी केली घोषणा। कंत्राटदार माता पित्याने 6 महिन्याच्या बाळाला सोडले कार्यालयात, आश्वासनानंतर आंदोलन मागे। अकोला जिल्ह्याच्या तापमानात वाढ, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद। अकोला लोकसभेसाठी 28 मार्च पासून नामांकन प्रक्रियेला होणार सुरुवात। वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने लेट लतीफ कर्मचाऱ्यांची केली कान उघाडणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।